नदीची तेरवी आहे. आता तेरवी म्हणजे का? ते रवी अक्षरात 3 ते म्हणजे ते चैतन्य शक्ती, देव म्हणजे रजापासून आणि वी म्हणजे बीजापासून हा जो 3.5 हाताचा मानव देह तयार झालेला आहे याला 5 तत्व 3 गुणांनी शब्द धातू लागले आहेत आणि त्या सर्वांना चालवणारी ते म्हणजे ते चैतन्य शक्ती आहे. आणि ते चैतन्य शक्ती तोच आत्मारूपी प्रकाश या 3.5 हाताच्या देहाला सोडून आपल्या परमधामाला निघून गेलाय. आणि म्हणून त्या गेलेल्या जीवात्म्याच्या शांतीसाठी आज या परिवारामध्ये हा तेरवीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. मग आजची रात्र कशी झाली पाहिजे? गोड झाल्या पाहिजे, नाही का? आता गोड म्हणजे जेवणामध्ये जलेबी दिला तर तेरवी गोड झाली का? आजी बोलायच्या जेवणात गोड जलेबी जेवण दिला, जलेबी शेवबुंदी जे काय दिला त्याच्यानं तेरवी गोड झाली का? नाही. कशाला होते तेरवी गोड? अरे संतांच्या प्रमाण आहे. या जसाठी केला होता अट्टाच या शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे बाबा, ज्याच्या अंतकार साधला मरत्या वेळेस मुखातून देवाचं नाम जर निघाला तर त्याचा मरणा गोड झाला, नाही का? कारण जरी लेकरायचा लोभी असला तर लेकरायचंच नाही. कोणी कोणीच्या जीवच नाही जाय. कधी पाहिले असाल आजूबाजूच्या लोकांना तुम्ही म्हातारे म्हणे नाही हा मरेच नाही म्हणे, कसा करून आणखी जीव जाते ना आणखी येते म्हणे. नाही, त्या पोरीमध्ये जास्त याचा प्रेम होता, तिच्यावर जास्त माया होती. बोलावून टाका म्हणे त्याच्या पोरगी आली, बापाला 2 चम्मच पाणी पाजला ना सद्गुरुनाथ महाराज की जय आली. मग आता श्लोक मुक्त होतील का? विचार करा. आता एखाद्याचा जीव पैशात राहिला तो मरेच नाही, मग पैसे ठेवतात खिशामध्ये 1000-500 न सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून पहिलेच लोक मुलांमध्ये वाचणार राहते, लेकरांमध्ये वाचणार राहते म्हणून लेकराचे नाव देवाच्या नावावर ठेवत होते. अनायास नामचिंतन. मरत्या वेळेस पोराला हाका मारला का देवाच्या नामाचं स्मरण झालं नाही. अशा वेळाने आयुष्यभर पाप केला, कधी चांगले कर्म केला नाही, पण अंत काळाला तेव्हा धावा केला कोणाच्या? अरे अंत काळाला यमाचे यमदूत नेण्यासाठी आले. आता यमाचे दूत कसे राहतात ते सांगण्याची गरज नाही. तुम्ही रोजही टीव्हीवर पाहता नाही का? मोठे मोठे शिंगार, मोठे मोठे दात, भयानक डरावणे. ते पाहता बरोबर घाबरला कोण त्यावेळी. आता म्हणे नेण्यासाठी आले यम ना, घाबरला म्हणून आवाज देऊ लागला, बेटा नारायणा नारायणा नारायणा. आता पोरांना तर हाक नाही ऐकला म्हणा, पण हाक गेली जगाचा मालक भगवंत त्याच्या कानावर. आणि तो भगवंत म्हणे बाबा तो आपला माणूस आहे म्हणे, त्याला म्हणे त्या यमाच्या हातात लागू नको द्या. अजामेड पापराशी नामे गेला वैकुंठाशी. आणि म्हणून आज त्याच नामाचा गजर आहे, त्याच नामाचे माय माय स्वर्गीय माताजीच्या तेरवीमध्ये. पण सर्वांच्या घरी सर्वांच्या तेरवीमध्ये देवाचं कीर्तन होते कधी नाही. सर्व लोक कीर्तनात बसतात का? नाही. याच्यासाठी सुद्धा पुण्य लागतात, याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतात. का म्हणून? अरे बाबा, अनंत जन्माची पुण्य आहे असे ना त्याच्या हाताने मगच हरीशी नाता जुळत असे. एकाच जन्माची नाही, याचवाल्या मागच्या नाही, अनंत जन्माची. आणि ते पुण्य जरी पदरात असेल त्याच लोकांना भजन कीर्तन करण्यासाठी त्यालाच अधिकाऱ्यांना पोच बसते. सर्व लोक येऊन बसत नाही. या ठिकाणी कितीतरी लोक जेवण करून गेले असते नाही का, पण ते आले का सर्व लोक? नाही. आणि संत समर्थ म्हणतात गा भाग्यवंता जरी भजन कीर्तन
घरी भजन कीर्तन पुण्यवंता घरी भजन कीर्तन आणि म्हणून आज विषय तेरवीचा आहे आणि स्वर्गीय माताजीच्या पुण्यस्मरणानिमित्त तेरवीच्या निमित्ताने हा कीर्तन होत आहे म्हणून एकदा दोन हाताची गाडी आणि मुखाने भजन गोपाल कृष्ण भगवान की जय आणि श्री राधे गोविंदा श्री राधे गोविंदा मन भजले हरि का संत एकनाथ महाराजांचा अभंगाच्या माध्यमातून काय म्हणतात समाजात राहणाऱ्या लोकांना अगा तेरवीचे कारण गा देवा ओ तूच नारायण
या संसाराची लेन
काय आहे आता कायाचा भरला बाजार मायाचा हंस गेला गोपाल कृष्ण भगवान की जय। तसेच रामप्रकाश भाऊ परिहार भावेश हडमते यांच्याकडून 20-20 रुपयाचे दान या हरिकीर्तनात आले। ताराचंद रांगडाले गिधाडी यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचे दान या हरिकीर्तनात आले। नरेशजी परिहार नन्नेश्वरीबाई परिहार यांच्याकडून या हरिकीर्तनात 50-50 रुपयाचे दान आले। सोमेश्वरजी भिसेन वनिताबाई भिसेन आयुष भिसेन शाक्य भिसेन यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचे दान हरिकीर्तनात झाले। विनोद भाऊ हरिंगखेडे निकिताबाई विनोद हरिंगखेडे किशोर पटले आणि माननबाई पटले यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचे दान हरिकीर्तनात झाले। अर्जुनजी परिहार प्रमिलाबाई परिहार संजय परिहार शीतल परिहार जियांस परिहार या सर्वांकडून सुद्धा 100 रुपयाचे दान हरिकीर्तनात झाले। तसेच कैलास परिहार कमलेश ठाकरे कोड जंबुरा यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाचे दान या हरिकीर्तनात झाले। धन्यवाद सर्वांचे। भगवान परमपिता परमेश्वर स्वर्गीय आईच्या आत्म्याला शांती प्रदान करू आणि सर्व दानदात्यांची मनोकामना पूर्ण करू। धन्यवाद धन्यवाद। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। तर तेरवीचे कारण पुष्य नारायण संसाराशिले ना काय आहे आता एकदा भगवान नारायण जे वैकुंठाचे पती आहेत ते माहित आहे का? आपल्या वैकुंठामध्ये आपल्या शिरसईवर विचार करत होते की म्हणे रोजच म्हणे या मृत्यू लोकांमध्ये एवढे लोक मरतात पण म्हणे माझ्या वैकुंठापर्यंत आजही कोणी आला नाही। 5,500 वर्ष झाले म्हणे कलियुग लागला। नारद मुनी जेव्हा नारायण नारायण स्मरण करत जाऊ लागले नारद मुनी कुठे जात आहे? वैकुंठावर। ब्रेक घेता का? जी तुमच्यासाठी चहा बनली नाही तर नंतर घेऊन घेसे। ब्रेक पाहिजे? हा ठीक आहे आपला दृष्टांत समाप्त होईल। तर म्हणे देवा माझ्या तुमच्या म्हणे वैकुंठापर्यंत कोणी आले नाही असे म्हणे गाड्याना 2 गाड्या आणून दिली म्हणे तुमच्या वैकुंठात लोक एवढे लोक आहेत म्हणे मृत्यू लोक। नारद मुनी चाललाय श्रीमन नारायण नारायण
भगवान नारायण विचारू लागलं कोणाला, नारदाचा आणि देवाचा संवाद आहे हा. म्हणे माझ्या म्हणे या वैकुंठामध्ये लोक रोजची मरतात ना, 13व्या वर्गात करतात लोक, नाना प्रकारचे जेवण देतात, पण मला ते मुक्त होत नाही ना माझ्या या वैकुंठापर्यंत आजही कोणी आला नाही. कारण काय? तेव्हा नारद तो कारण पता करण्यासाठी मृत्यू लोकात आला. मृत्यू लोकात आला की नाही म्हणे वैकुंठापर्यंत याचे लोक घेऊन जाईल आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. बघ आता गेला नारदाला एक 5 वर्षाचा मुलगा सापडला. रात्रीला असा भजन कीर्तन कोणाच्या घरी ऐकलं असेल आणि तो राम 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 करत होता, देवाच्या भजन करत होता. नारद विचार करते म्हणे हा लहानसा मुलगा 5 वर्षाचा देवाचं भजन करते, आता कोवढे बात करते. अरे जिसने बचपन में भजन किया तो वो बचपन में भी करेगा, और जिसने बचपन में भजन नहीं किया तो बचपन में करेगा, इसकी कोई गारंटी है क्या? नहीं. अरे काही लोक म्हणतात ना की म्हणे आता लहानपणात काही भजन कीर्तन करायचे हा, काही म्हणतात नाही तरुणपणाचाही वय नाही, निघून जाते. बचपन खेलकूद में गया और जवानी में घर सोया बुढापा जगदेव रोया. म्हातारपणामध्ये भजन होण्याची गॅरंटी आहे का? नाही. कारण की म्हातारपणामध्ये शब्दही नाही निघत बरोबर. आणि म्हणून संतांनी समर्थांनी म्हणलाय भजन कर मस्त जवानी में बुढापा नारद म्हणे जरी याला नेलो वैकुंठात तर म्हणे हा आपल्या मायबापाचा लहानसा मुलगा आहे म्हणे, याची माय वांजली होय नाही म्हणे, आत्तांशी म्हणे याची वय नाही. वैकुंठ म्हणजे काय? अरे ज्याची वय खुंटली ना तो गड्ड्यात गेला, तोच आहे वैकुंठ. नाही तर लोक म्हणते देवाच्या घरी जाणे हा वैकुंठ आहे, तो तुमच्या का म्हणते भ्रम आहे, तो वैकुंठ नाही आहे. ज्याची वय खुंटली त्याचं नाव आहे वैकुंठ. नाही म्हणे आता वैकुंठात जाणे म्हणजे मरणे, म्हणे याला मरावं लागेल ना, नाही म्हणे याची आई देखील. आता समोर गेला आणखी कोण दिसला तर समोर गेल्याच्या नंतर एक नवीन जोडपे होते, जस्ट लग्न झालेला. तर तो लग्न झालेला मुलगा 20 वर्षाचा, तोही राम 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 देवाचं नाम स्मरण करत होता. आता म्हणे याला जरी नेलो तर म्हणे याची पत्नी आहे म्हणे ते 12 रांडी होईल ना, तिचा म्हणे पाप माझ्या मस्तकावर चढेल. नाही म्हणे याला नेला उचित नाही. आता समोर पाहिल्या पाहिजे म्हणे वैकुंठात कोण यायला तयार आहे. समोर गेला आणि एक बनिया होता, बनिया मारवाडी, तो खूप मोठा बिझनेसमॅन. आपल्या दुकानामध्ये सामान देणे घेणे त्याचे नौकर चाकर होते ना, हा मस्त गल्ल्यावर बसलेला आहे, कोणी आले गेले त्याचे पैसे मोजायचं काम. तोही राम 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 जपत होता, राम 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 जपत होता. पण त्याचं लक्ष कोठे होता? नोकरावर. त्याचं लक्ष होता इकडे तिकडे. मग अशीच म्हणूनच त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीना चित्त नाही नामी करीते व्यर्थ. तो राम राम म्हणत होता पण लक्ष दुसऱ्याकडे होते. अबे वो गैया है, वो मवा खा रही है उसको दे, अबे वो फलाना है उसको फलाना सामान दे, अबे वो ढेकाना है उससे इतने पैसे लेने हैं. मग त्याचा लक्ष खऱ्या अर्थानं होता का देवाच्या? नारद गेला म्हणे बाबाजी म्हणे एक गोष्ट आहे म्हणे तुमच्या हितासाठी. म्हणे सांगा. म्हणे वैकुंठात देवाची तयारी आहे का सांगा तुम्हाला आता की नेता. अजी नाही जी म्हणे वैकुंठ में मैं अभी नहीं आऊंगा. तो कब आओगे? म्हणतो 12 साल के बाद में आऊंगा. 12 साल के बाद में आऊंगा म्हणल्या बरोबर
नारद म्हणे ठीक आहे म्हणे तुला दिसते तसा कर ना खरोखर नारद गेला आणि धन भगवंताची करणी हा 12 साल म्हणता म्हणता 7 वर्षातच मेला. कारण 12 साल तुम्ही आम्ही पाहिलं का नाही. अरे आजची रात्र गेली उद्याची रात्र पाहतो किंवा नाही हे गॅरंटी आहे का नाही. कल किसने देखा है आज करे सो अब कर आणि काय म्हणतात काल करे सो आज कर करे सो अब और पल में प्रलय होएगी तो फिर बहुरी करेगा या देहरूपी घरामध्ये प्रलय आला ना दिवाल पडली तर काही गॅरंटी आहे का घराची नाही. मग हा मेला 7 वर्षात मेला. 7 वर्षात म्हणा किंवा 7 दिवसात सर्वांना 7च्या चकडा लागलाय नाही. आठवड्यातून किती दिवस राहते 7. मग आम्हाला तुम्हाला सर्वांना 7 दिवसातच मरायचं. 8वा दिवस कधी बनला का नाही. परीक्षित राजा 7 दिवसातच मेला. त्याला श्राप लागला होता की म्हणे तक्षक नाग आएगा और तुम्हें काटेगा तो इसलिए अपना उद्धार कर लो. आणि त्या 7 दिवसामध्ये त्यांना आपल्या स्वतःच्या मुक्तीचा काही ना काही उपाय केला. आता हा 7व्या दिवशी 7 वर्षांनी मेला न याचा जीव गेला कुठे यमराजाचा यमपुरीत. यमराजाचा यमपुरीत जीव गेला. आता कर्म बरोबर होते किंवा नाही त्या ठिकाणी लिहिलाय. कारण आम्ही तुम्ही रात्रंदिवस रामराम करतो पण आमचं मन कसं आहे ते माहित आहे का. अरे आमचा मन आपल्याला माहित आहे. देवाच्या जवळ ते सगळं लिहिलं असते. पाप केला का पुण्य केला तोही सर्व देवाजवळ आहे. आम्ही तर स्वतःला चांगले म्हणतो पण चांगले आहे किंवा नाही ते देवाला माहित आहे नाही का. तन की जाने मन की जाने चित की जाने चोरी और उस मालिक से क्या छुपाओगे जिसके हाथ में है गोरी. सद्गुरुनाथ महाराज की मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोग का खाता. मेरे मालिक की किताब में है सब लोगों का. यह मृतलोक है. यहाँ से जब जीवात्मा प्रवास करती है जब गमन करती है कहाँ जाती है तो यमराजा की यमपुरी में जाती है. यहाँ रहना नहीं है देश बिराना है. ये हमारा गांव हमारा घर नहीं है. एक ना एक दिन वहाँ जाना है. और इसलिए संतों ने गाया है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. ना हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है. हा देह सुटला हा स्थूल देह आहे. पण स्थूल देह याच्या मागे दुसरा देह आहे. तो कोणता आहे तर सूक्ष्म देह. मग सूक्ष्म देह घेऊनच कोण जातात तर यमराजाचे यमदूत जातात. पण माहित आहे का किती मारते दादा आवाज. हॅलो हॅलो तर यमराजाच्या यमपुरीला जाण्यासाठी या जीवाला 365 दिवस लागतात. आणि त्या 365 दिवस मध्ये 1 वर्षाचा कालावधी समजा. तिकडे जाण्यासाठी काही घोडा नाही आहे ना गाडी नाही आहे ना काही साधन आहे का नाही. तिकडे अशीच पृथ्वी आहे पण ते कसे ताव्यासारखी गरम. आणि त्या गरम पृथ्वीवरून यमाचे यमदूत चालवत नेतात. कसे तर पायदळ चालवत नेतात. आता अनेक यातना यम करविल यम करविल.
तुझला कोण तेथील सोडवण करणारा कोण नाही आहे. आणि जेव्हा यमाचे दूत नेतात ना 16 नगर पडतात तिकडे जाण्यासाठी 8 नगर कसा बसा पार करते जीव. आणि जो पिंडदान केले जाते 10 दिवसांना पिंडदान करतात नाही का. तो पिंडदान तुमच्या आमच्यासाठी नाही, तो कोणासाठी आहे? गेलेल्या जीवासाठी आहे. गेलेली जी आत्मा आहे त्याच्यासाठी पिंडदान केला जातो. कारण अरे त्या परलोकाच्या रस्त्यामध्ये ज्या यातना होतात, जे नाना प्रकारचे कष्ट भोगावे लागतात जीवाला, तिकडे काही खाणपाणी मिळते का? शिदोरी वगैरे जोडून देतात का? नाही. जो पिंड दान केलं जाते तोच पिंड खाऊन ते आत्मा परलोकाचा रस्ता पार करत असते. म्हणून कोणी मेला त्याच्या परिजनांना पिंडदान करणे गरजेचे आहे नाही का. मग आता 8 नगर पार झाले, त्या ठिकाणी नदी सापडली. ती नदी साधारण नाही आहे, तुमच्या इकडे वाघ नदी सापडते इकडे येवा तेव्हा, तशी नदी नाही आहे दादा. ते नदी वैतरणी आहे आणि तिला पार करण्यासाठी काही पुलिया नाही आहे किंवा जहाज नाही आहे, काहीच नाही आहे. माहित आहे का? त्या वैतरणीमध्ये मात्र रक्तानी पीप वाहते. आणि त्या ठिकाणी जो पुण्यात्मा असते त्याच्यासाठी कामधेनू नावाची गाय असते. कोणी जीवनामध्ये गौतम केला असतील त्यांच्यासाठी तो गायीच्या शक्ती धरून ते वैतरणी पार करते. पण माहित आहे का? जो पापी असते त्याची दुर्गती होते. ज्याच्याजवळ संतांचा दिलेला नाम आहे त्याच्यासाठी ते नामाचे सांगड घेऊन ते पार होतात. आणि म्हणून संत समर्थ म्हणतात, अरे बिकट बडा यमघाट ज्याच्याजवळ संतांचा दिलेलं नाव आहे त्या नामाची सांगडे घेऊन जातात. नरहरी महाराजांचा एक भंग आहे, काय म्हणतात ते बाबा रे, जिवंतपणात सांगड म्हणजे जहाज किंवा नाव बांधून टाका. कोणती नाव? नामरूपी नाव, नामरूपी जहाज. सांगड बांधा हो, सांगड बांधा हो, सांगड बांधा हो, सांगड बांधा हो. रघुनाथ नामाची सांगड बांधा हो. वैतरणी पार झाला. कोण? बोले जो जीव गेला होता कोणता? सावकाराचा जीव. सावकार नाही काय, पाटील माणूस होता ना, तो गेला. आणि वैतरणी कसा कसा पार झाला. आणि यमराजाची यमपुरी आली. यमराज म्हणू लागला, म्हणे बाबा तू म्हणे बनिया होतास. तर म्हणे हो. तर म्हणे आयुष्यामध्ये म्हणे तुला म्हणे राम राम तर जपलास, पण त्याच्या मागे तुझा याम याम सुरू होता. म्हणे कशा? तर म्हणे
तुला म्हणे दंडी मार काम बहुत केलास म्हणे. हा तांदळामध्ये गोटे मिलावट करत होता नाही का. हे सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. अरे गेहूं में कंकड़ पेड़े में आटा और दूध में पानी मिलाया और झूठी बानी बेच के क्या बेचता था तो सामान और कसम धर्म की खावे तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. तर म्हणे सांग बघा तुझ्या म्हणे आता का होणार आहे, कारण जसे कर्म तसा फळ भोगना पडेल. म्हणे आता तेव्हा म्हणे माझ्यासाठी म्हणे आता का कराल त्याची म्हणे ते म्हणे जाशील कोठे सांग, कारण तुझ्या मागे 84 लागले भाऊ म्हणे, तो माझ्या हातात काही नाही. तो म्हणे त्या ठिकाणी तो काय ते जज आहेत किंवा वकील आहेत, त्याच्याजवळ तुम्ही रिश्वत द्याल पण ते घेतील कधी नाही घेत. वकील कोण आहे तर जो चित्रगुप्त आहे तो वकील आहे, तो लिहिला राहते त्याच्याजवळ याचा एवढा आहे ना त्याचा तेवढा आहे म्हणून लेखाजोखा जीवनभराच्या कच्चा चिट्टा पाप आणि पुण्याच्या. आणि जो जज म्हणजे यमधर्म तो सांगते नाही म्हणे याचा म्हणे एवढा जास्त कमी आहे तर याला भल्याने येऊन टाका ना. भाऊ म्हणे तुझे म्हणे कर्म म्हणे खोटे पुष्कळ आहेत, राम राम तर जपलाच पण म्हणे तुझ्या मागे म्हणे किती तरी तुझे वाईट कर्म आहे. तर म्हणे तुला म्हणे आता म्हणे सापाच्या जावं लागेल, कारण म्हणे धनाचा मोह जास्त होता, मेलाच तरी तुझा धनाचा मोह सुटला नाही. मग त्या कर्मानुसार पैशाची रखवाली धनाची रखवाली करते म्हणे साप, तुला जावं लागते म्हणे सापाचे एवढे. आता ठीक आहे जी म्हणे सापाचे एवढे पाठवतात तर बरोबरच आहे म्हणे, पण जाईन तर आपल्या घरीच जाईन, कारण या मूर्खाना 2 नंबरचे दांड्या मारू मारू एवढा धन जमा केला, एवढा धन जमा केला ना तो धन गाळून ठेवला होता गोटी आपल्या घरी गुंडामध्ये गुंडभर पैसा कोणा हटला ना. मग माहित आहे का हो म्हणे मी जाईन तर आपल्या घरीच जाईन. मग या नालायकाच्या अंतकाळी कोटी होता जीव पैशात होता, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी मेला पण वासना धनात होती आणि तसाच जीव केला. 7-12 वर्षात मरी म्हणलं होतं कोणाला नारदाला, पण 7 वर्षात मेला आणि जीवात्मा गेला कुठे यमराजाच्या यमपुरीत. जन्म त्या वासनेच्या कारणाने सापाच्या येऊनच घ्यावा लागला. तोही म्हणे आपल्या घरी जाईन, कारण मोह होता कोणावर तर पोरायवर सुनायवर नातवायवर पत्नीवर. आता गेला ना साप बनवून आयत्या भिड्यात नागोबा तयार. जो धन काढला होता ना जो गुंड त्याच्या भोवताल हा मस्त गुंडरी मारून आहे. याचे 4 पोरा धर्म अर्थ काम मोक्ष सर्व मिळून गेले. आता म्हणे माझ्या बापानं म्हणे धन ठेवलं तर आता 13वी 12वी वगैरे वगैरे करायची आहे, किंवा म्हणे त्याच्या म्हणे आणखी दुसरे काही कार्य करण्यासाठी तो धन जसे खोदावले गेले तसाच पाठ फण्याचा साप निघाला. पोरायला मालूम होता का आमच्या बाप होय म्हणून नाही. अगं हो म्हणते मोठा ज्यांचा साप आहे ना ग भाऊ म्हणे, म्हणे आता हा साप मरल तेव्हा म्हणे धन आम्हाला प्राप्त होईल, नाही तर धनाची प्राप्ती होऊ शकते का नाही. आणि म्हणून असा थेत्रवला सर्पाच्या मुंडकीलाच केचला म्हणतात लोक, नाही तर जिता होऊन जाईल. नाही याच्या भेजावरच मारला ना, याच्या सद्गुरुनाथ महाराज की जय केला. आता कोणाचे माय बाप कोणाचे मृगजळ कोणाला म्हणतात माहित आहे? मृगजळ क्या होता है? पानी आता है तो लोग भीगते हैं
पाऊस येते तर लोक भिजतात पावसात, 5 मिनिट उभे नाही राहू शकत नाही. पण मृगजळ अशा बरसते की त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभर उभे राहाल पण बोले व्हा नाही. तो एक प्रकारचा भ्रम म्हणा तरी चालते. सपनामध्ये राजा झाला, सपनामध्ये नाना प्रकारची तुमच्याजवळ धन संपत्ती आहे, पण सपना जेव्हा गेला तर तुम्ही जसे होता तसेच राहता नाही का. तसाच मृगजळ आहे माहित आहे का. सकाळ झाल्याच्या नंतर वध पडते, पावसासारखी वध दिसते, हाताजवळचा माणूस दिसत नाही नाही जी, पण तो खरा खुरा पाऊस आहे का नाही. त्या वदालाच म्हटले गेलाय मृगजळ. तसेच नाते होते आहेत मृगजळासारखे. तापाच्या एवढीमध्ये सावकार गेला पण पोरांना काही ओळखला नाही आणि तो मरणागती गेला. पण माहित आहे का त्याचा भ्रम तरी सुद्धा तुटला नाही. अरे माया मरीन मै मरा मर मर गया तरी और राजा कृष्णा ना मरी कहे गए. शरीर मेला कोणाच्या सावकाराच्या, त्याच्यानंतर सापाचा मिळाला तोही मेला, पण त्याची जो माया होती त्या परिवाराच्या प्रती ते काही मेली नाही. पुन्हा यमराजाच्या यमपुरीमध्ये हा गेला. यमराजा म्हणते नालाय का तेव्हा म्हणे सरप होताच म्हणे. नारदाना म्हणलं होतं म्हणे वैकुंठाचं ह्या 84 मुक्त झाला असताच म्हणे मूर्खा. आता तुला म्हणे हे 84 भोगावं लागल म्हणे. देवा आता सरप हो तुझी म्हणे तर आता का होईल त्याची म्हणे. म्हणे मूर्खा आता कुत्रा होशील म्हणे, कुत्रा जाशील कोटी म्हणे. आजी म्हणे माझ्या पोराई घरीच पाठवून द्या म्हणे, सुना देतील उष्टा पुष्टा ढवून घ्यायचं खाईन म्हणे. जी काय म्हणे तुला दिसते तसा कर. त्याच्या म्हणल्यानुसार त्यांना पुन्हा त्याच्याच घरी पाठवलं. कोणा घरी? पोरा घरी. पोरा घरी पाठवला. आता हा उष्टा पुष्टा सुना देत होते तर खायच होता. त्याच्यानंतर 7 वर्ष झाले होते हा मेला. नारद मुनी गेला ना त्याच्या का म्हणते पत्नीला सांगू लागला म्हणे बाई ग चला म्हणे वैकुंठात येता का. हे म्हणे नाही माझ्या सुनायला गरज आहे. मग आता याना चला म्हटलं तेव्हा गेला नाही ना. मग हिचा अनायास प्राण गेला. कारण कोणाच्या हातात कोणाचा प्राण आहे का. हा किती वर्ष जगून हा कोणी परमानंटली आलाय का नाही बाबा. कारण जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून तुमच्या आमच्या मागे काढ लागलाय ना. कधी नेणार आहे कसा नेणार आहे हे कोणाला माहित आहे का नाही. आता उपजला प्राणी